युवराज खांडेकर याचा गुलाबच्या गुन्ह्यांमध्ये हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. This is ridiculous. हॅलो. खांडेकर का? हो बोलतेय. एमएनएन वाले खांडेकर? हो. सत्य बोलणारे खांडेकर? मिस्टर जामखंडे. हळू 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 बोला. काय तुमचा धाकटा भाऊ, धाकटा का कुठला तरी भाऊ ऑलरेडी त्या ड्रग माफियाच्या बरोबर सापडला आणि जेलमध्ये सडतोय. आणि तुम्ही न्यूजवाल्यांना उत्तरं देऊन देऊन तुम्ही थकलाय है ना. नाही तेव्हा असं व्हायला नको की भावाला अटक झाली याची बातमी कोण देणार है ना. काळजीच्या अगोदर BP वाढलं प्रॉब्लेम होईल कळलं. आणि तसं तुमचा दुसरा भाऊ आहेच की. हां तो एक नसला म्हणून काय झालं, दुसरा आहे ना, बरोबर ना. मिस्टर जामखंडे, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मी फोन ठेवते प्लीज. थांबा थांबा, एकदम असा फोन ठेवू नका. हां उगाच रागवलाय तुम्ही माझ्यावर. मी तर काळजीपोटी फोन केलाय तुम्हाला. तो बातम्यांचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता, पाहिला की नाही? हे पाहिल्यावर मला खूप वाईट वाटलं हो. अहो सगळीकडं तेच तेच, कौशिकी खांडेकरांचा भाऊ. किती वाईट वेळ आहे नाही. पण तुमचं MNN एवढं थंड पडावं नाही. आता खांडेकर म्हटल्यावर काय, तुम्हाला लोकांचे कपडे उतरवता येतातच म्हणा. आणि भावाचे कपडे जर उतरले तर ते घालणं कठीण होणार आहे. हॅलो हॅलो हॅलो, रेंज गेले काय? हॅलो. ऐकते मी, बोला. ओ ओ हळू हळू ओरडू नका हो, खूप जोरात कान दुखतो माझा. मी तेच म्हटलं की कौशिकी खांडेकर अशी गप्प कशी काय झाली. पण तुम्ही काही म्हणा, लोकशाहीत लोकांचा गुन्हेगार असणं फार वाईट. अगदी बरोबर बोलात मिस्टर जामखंडे. लोकशाहीत लोकांचा गुन्हेगार असणं हे वाईट आहेच. पण सुदैवाने युवराज फक्त संशयित आहे, गुन्हेगार नाही. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना लोक शिक्षा देतच नाही आहेत. कारण दुर्दैवाने या देशातल्या लोकांना गुन्हेगाराला शिक्षा देणं येतच नाहीये ना. ते 5 टर्म निवडून येत आहेत सरकारमधून, लोकांची फसवणूक करून, बरोबर ना. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? 5 टर्म? अहो मी तर 6 टर्म जिंकून आलोय. अहो चिडू नका. नाही तुम्ही आता समोर नसला तरी तुमची काय अवस्था झाली असेल हे कळतंय हो मला. फक्त आता तुम्ही नेहमीसारखं सत्याच्या बाजूला उभे राहा किंवा मागं उभे राहा, कुठेही राहा पण उभे राहा. संशयित आहे ना तुमचा भाऊ, मग लोकांना कळू द्या ना की तो संशयित आहे म्हणून. बातमी लपवायचा विचार आहे हा लबाड. एका अर्थी जनतेची फसवणूकच आहे बरं का. मिस्टर जामखंडे, कुठल्या वेळी काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. जे आहे ते आहे. आम्हाला आमची कामं शिकवू नका. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मी फोन ठेवते. आणि काळजी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेलकम वेलकम. हिनं कट केलाय काहीतरी.